students, today we are going to learn degrees of comparison. तर मुलांनो, आज आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन शिकणार आहोत, म्हणजे तुलनात्मक पातळ्या. We use degrees of comparison to compare one thing with another. म्हणजे आपण एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना करण्यासाठी डिग्रीज ऑफ कंपॅरिझनचा वापर करतो. These are three types of degrees. First is positive degrees, comparative degrees and superlative degrees. Now let's read these sentences. First is the pencil is long. The pencil is long. Pencil कशी आहे? लांब आहे. Now this is a positive degree because this degree tells quality of one thing. The marker is longer than the pencil. The marker is longer than the pencil. This is a comparative degree because this degree compare two things, marker and pencil. Next is the ruler is the longest among the three. This is the superlative degree because this degree show highest quality highest quality among three or more things. First is the pencil is long. Pencil कशी आहे? लांब आहे. The marker is longer than the pencil. मग नेक्स्ट सेंटेन्स मध्ये आहे दिस इज कंपॅरेटिव्ह डिग्रीज. या सेंटेन्स मध्ये दोन वस्तूंमध्ये कंपेअर केलं आहे. आता पहिले पेन्सिल तर लांब आहे, पण मार्कर इज लॉंगर दॅन पेन्सिल. पण मार्कर कसा आहे? पेन्सिलपेक्षा लांब आहे. आणि थर्ड सेंटेन्समध्ये द रुलर इज द लॉंगेस्ट अमॉंग द थ्री. पण आता रुलर काय आहे? ह्या तिघांमध्ये पेन्सिल, मार्कर आणि रुलर या तिघांमध्ये रुलर काय आहे? सगळ्यात लांब आहे, सर्वात लांब आहे. म्हणून दिस इज अ सुपरलेटिव्ह डिग्रीज. वी यूज लॉंग, लॉंगर अँड लॉंगेस्ट टू कंपेअर द पेन्सिल, द मार्कर अँड द रुलर रिस्पेक्टिवली. म्हणजे आपण पेन्सिलची तुलना करण्यासाठी पेन्सिल, मार्कर आणि रुलरची तुलना करण्यासाठी लॉंग, लॉंगर आणि लॉंगेस्टचा वापर केला आहे. द हायलाइटेड वर्ड्स आर ॲडजेक्टिव्स. हायलाइटेड वर्ड्स कोणते? लॉंग, लॉंगर अँड लॉंगेस्ट. दीज आर ॲडजेक्टिव्स. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. When adjectives are used to compare a particular quality between nouns, they are known as degrees of comparison. जेव्हा आपण विशेषणाचा वापर पर्टिक्युलर क्वालिटी दोन किंवा अधिक नामांमधील गुणांची तुलना करण्यासाठी आपण डिग्रीचा वापर करत असतो, तर त्यांना आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असे म्हणतो. दे आर नोन ॲज डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. नाऊ लेट अस रीड द सेंटेन्सेस गिवन बिलो. फर्स्ट इज द हट इज बिग. द हट इज बिग. हट झोपडी कशी आहे? मोठी आहे. नेक्स्ट इज द हाऊस इज बिगर दॅन द हट. द हाऊस इज बिगर दॅन द हट. तर आता हाऊस कसे आहे? हाऊस हे हटपेक्षा मोठे आहे. नेक्स्ट इज द मेन्शन इज द बिगेस्ट ऑफ देम ऑल. आता मेन्शन आहे सर्वांमध्ये, तिघांमध्ये मेन्शन सर्वात मोठे आहे. तर द हट इज बिग. दिस इज अ पॉझिटिव्ह डिग्री बिकॉज दिस डिग्रीज टेल अस क्वालिटी ऑफ वन थिंग. And next is the house is bigger than hut. The house is bigger than hut. This is a comparative degree because this degree compare two things, house and hut. Now third is the mention is the biggest of them all. This is a superlative degree because this degree show highest quality among three or more things. So this is a superlative degree, positive degree, comparative degree and superlative degrees. Now let us see positive degrees. Positive degree, the base form of an adjective is said to be in the positive degree. Positive degree means this degree quality of one things.
For example, big. Next is comparative degrees. When we compare two person or things, we use the comparative degrees. जेव्हा आपण दोन व्यक्तींमध्ये, दोन वस्तूंमध्ये आपण कंपेअर करत असतो, तेव्हा आपण वी यूज द कंपॅरेटिव्ह डिग्री, तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करत असतो. विथ द कंपॅरेटिव्ह डिग्रीज वी ऑफन यूज दॅन. कंपॅरेटिव्ह डिग्रीचा यूज करताना त्याच्यासोबत नेहमी दॅन हा वर्ड असतो. फॉर एक्झाम्पल, बिगर दॅन. दॅन हा दोन वस्तूंमध्ये तुलना करत असतो. सुपरलेटिव्ह डिग्रीज. वेन वी कंपेअर मोर दॅन टू पर्सन और थिंग्स, वी यूज द सुपरलेटिव्ह डिग्रीज. जेव्हा आपण दोन व्यक्तीपेक्षा जास्त किंवा दोन वस्तूंपेक्षा जास्त गोष्टींची तुलना करतो, व्यक्तींची तुलना करतो, तेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा यूज करतो. विथ द सुपरलेटिव्ह डिग्रीज वी ऑफन यूज द बिफोर द ॲडजेक्टिव्ह. जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा यूज करतो तेव्हा सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्हच्या पहिले, विशेषणाच्या पहिले द हे वर्ड येते, द हे आर्टिकल येते. फॉर एक्झाम्पल, द बिगेस्ट. दिस इज अ सुपरलेटिव्ह डिग्री. जेव्हा सेंटेन्समध्ये दॅन हे विशेषणानंतर येणार तेव्हा ते सेंटेन्स कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणून समजायचे. आणि जेव्हा एखाद्या सेंटेन्समध्ये विशेषणाच्या पहिले द हे आर्टिकल येणार, द हे आर्टिकल असेल तर दिस सेंटेन्स इज सुपरलेटिव्ह डिग्रीज.